तर नाणार ग्रीन रिफायनरीवरून मतभेद असल्याचं समोर येते। नारायण राणे आणि दीपक केसरकरांमध्ये मतभेद झालेत। ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासावं लागेल असं केसरकर यांनी म्हटलंय। तर कंपनी तयार असेल तर रिफायनरी 100% होणार असं राणे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर केसरकरांनी त्यावर वक्तव्य केलंय। त्यामुळे राणे आणि केसरकर यांच्यात मतभेद आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे। ग्रीन रिफायनरी ज्याला असते त्याला ग्रीन रिफायनरी मध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण ही त्या ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही, म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात। आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही चेक करायला लागेल, आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार, काजूवर परिणाम होणार, परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसला नाही।